कुठं MBA झालेले नाहीत, कुठं CA झाले नाहीत, कुठं BME झाले नाहीत, कुठं काही ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट झाले नाहीत. पोट भरतात. रोज तुकडा फेका तुम्ही, रोज आपलं येतात, बिल्डिंगच्या मागे फिरतात, जेवतात, खातात, मस्त राहतात. मरायचं तेव्हाच मरतात. आम्हीही जगतो. पोटासाठी माणूस नसतो, लक्षात ठेवा. मनुष्य जन्म जो आलेला आहे तो मनुष्य जन्म हा काहीतरी चांगलं करण्यासाठी तुम्हाला मिळतो. आणि ज्या समाजात, ज्या समूहात, ज्या विचारासाठी आज आपण जन्माला आलो तो विचार मोठा करण्यासाठी तरुणांनी, आमच्या तरुण बहिणींनी, आमच्या मातांनी, आमच्या वडीलधाऱ्या रिटायर झालेल्या लोकांना सुद्धा मी सांगेल, घरात बसू नका. आमची लोक फक्त आणि फक्त स्वतःसाठी जगतात. आणि म्हणून आज आमची अवस्था तुम्ही यावं आणि टिकली मारून जावं अशी झालेली. हे जर बदलायचं असेल तर आम्हाला संघटन उभं करावं लागेल, एक ताकद उभी करावी लागेल. कोण माईचा लाल आम्हाला धमकवतो, जयंती करू नको, कोण माईचा लाल म्हणतो, जय भीम म्हणू नका, कोण माईचा लाल म्हणतो, निळा झेंडा लावू नका, सारं एक ते एकजूट होऊन त्याच्या मागे लागा. बघा तो तुमच्या पायाजवळ आल्याशिवाय राहणार नाही. एक लाकडाची मोळी 10 लाकडं एका मोळीत असली आणि ती मोळी एका मोठ्या पैलवानाकडे दिली तर तो कितीही मोठा पैलवान असला तर ती 10 लाकडाची मोळी तोडू शकत नाही. पण त्या मोळीतले 10 लाकडं वेगवेगळे केले आणि खिडक्या माडक्या माणसाकडे जरी दिले तरी तो एक तर ताकदीने मोडेल किंवा युक्तीने मोडेल, कुठंतरी ते एक लाकूड आपटून तरी मोडेल आणि तो एक लाकूड तुम्हाला मोडून दाखवेल. तसंच संघटनेचं आहे. लाकडाच्या मोळीप्रमाणे तुम्ही संघटित राहा, एकत्र राहा, एक संघ राहा. बाबासाहेबांच्या, फुलेंचा, शाहूंचा, शिवरायांच्या विचाराचा प्रचार प्रसार करा, बंधुभाव निर्माण करा, एक संघता निर्माण करा, एक ताकद निर्माण करा. तुमचे प्रश्न ऑटोमॅटिक सुटतील. तुम्हाला कुणाच्या दारामध्ये भीक मागण्याची गरज नाही. संघ शक्ती समोर चांगले चांगले झुकले जातात हे इतिहासामध्ये आपण पाहिलेलं आहे. आणि म्हणून बंधू आणि भगिनींनो, हा घाटावरचा, हा भैया, हा गुजराती, हा मारवाडी कोण नाही, आपण सगळे एक आहोत, एका रक्तमासाचे. इथला घाटावरचा आपला भाऊ आहे, इथला कोकणातला आपला भाऊ आहे, इथला प्रॉपर या असणाऱ्या मुंबई शहराचा आपला भाऊ आहे. जे आहोत ते सर्व आपण एक आहोत. बहुजन दलित समाजातला इथला तेली, माळी, साळी, कुणबी, लोहार, सुतार, भील, मातंग, चर्मकार, आगरी, कोळी सगळ्या जातीच्या लोकांना आपण संघटित करूया. हाच तर खरा या महामानवांचा, या महामातांचं हेच तर खरं स्वप्न होतं. आणि हे स्वप्न परिपूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी एकबद्धता निर्माण करूया, एक संघता निर्माण करूया. आणि ती जर निर्माण केली तर आमचे प्रश्न ऑटोमॅटिक सुटल्याशिवाय राहणार नाही. हे या निमित्ताने, या जयंतीच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो. बंधू आणि भगिनींनो, मी विजय आणि त्याच्या सहकार्यांना सांगू इच्छितो, आपली चळवळच मुळात खडतर प्रवास आहे. आम्ही शिकलो, कुठंतरी अधिकारी म्हणून कामाला लागलो असतो, नसलो अधिकारी तर शिपाई म्हणून तरी लागलो असतो. पण आम्ही चळवळीला पूर्णपणे वाहून घेतलो. पूर्णपणे चळवळीसाठी, विचारासाठी, आंबेडकरी फुलेशाहू विचारासाठी आम्ही काम करतो. इथे असणारा विजय आणि त्याच्या असणाऱ्या सहकार्यांना मी सांगू इच्छितो, अडचणी येतील, लोक प्रयत्न करतील आडकाठी निर्माण करण्याचा. आपलेच लोक आपले पाय खेचण्यासाठी सुद्धा येतील, कारण आपले काय कमी नाही. सगळ्यात जास्त धोका आपल्यापासूनच असतो. घर का भीदी लंका ढाय. रावण कधीच मेला नसता विभीषणाने जर रामाला भेटला नसता तर. आणि आमच्यामध्ये विभीषणांची अवलाद खूप जास्त झाली आहे. एक बिर्याणीवाली विभीषण तयार होतात, एका दारूच्या चपटीवाली विभीषण तयार होतात, 500चा गांधी खिशात टाकला काही विभीषण तयार होतात, हळदी कुंकाला वाटी ताट वाटलं काही विभीषण तयार होतात. विभीषण फक्त पुरुषातच आहे असं समजू नका, महिलांमध्ये पण आहे. गपचूप जातात. घर का भीदी लंका ढाक. आमच्याचाच आम्हाला खूप त्रास आहे. पण काही काळजी करू नका, आपण शूर बापाची, शूर पूर्वजांची शूर लोक आहोत ना.
त्यांना काही काम धंदे नाही अशी बोलणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. स्वतः काही करायचं नाही, लोक करतात त्यांनाही नाव ठेवायची, टीका करायची. पर वो दिन जरूर आएगा, तो दिवस नक्की येईल. मी नेहमी सांगतो, ही वादळापूर्वीची शांतता. आम्ही गप्प आहोत, आम्ही शांत आहोत. आम्हाला कृपया कुणी डिवचू नका. आम्हाला गळ्याला लावलं तर आम्ही गळ्यातला हार म्हणून तुमच्या गळ्यात पडू. पण जर कुणी आम्हाला दिवसण्याचा प्रयत्न केला तर नरडीचा देखील फोड घेऊ. लक्षात ठेवा, आम्ही आमची चाल विसरलेलो नाहीये. वाघ म्हातारा झाला तरी वाघ असतो, घास खात नाही वाघ. आंबेडकरी चळवळ वाघांची चळवळ. मी विजय आणि त्याच्या सहकार्यांना सांगू इच्छितो, घाबरू नका. तुमच्या केसाला धक्का, मनोज संसारेच्या आणि आमच्या कार्यकर्त्यांच्या जीवाला धक्का. त्याला अख्खा महाराष्ट्र दिसू, अख्खा महाराष्ट्र दिसू. हा घेऊन मला या असं लाचाराचं आणि गांडूचं जीवन जगण्यापेक्षा वाघासारखं जगूया, आमच्या बापाचा संदेश आहे. आणि वाघासारखं जगणार. आम्ही चळवळ निर्माण केली. अनेकांनी आम्हाला दुबईहून इकडून तिकडून कुठून कुठून धमक्या आल्या. आम्ही सांगितलं, तुम्ही दुबईत बसून काय धमक्या देता यार. दम असल तर मैदान में आओ, सामने सामने भिड़ जाएंगे. परक्यांच्या आल्या, आमच्याही लोकांच्या आल्या. आमचेही लोक आम्हाला सभा उधळायला येतात, मारायला येतात. आमच्या नेत्यांवर बोलायचं नाही, फलाना नाही, धमका नाही, असं करू तसं करू. मी सांगितलं, बाबा ज्या गावच्या बोरी त्या गावच्या वावरी. तू एक मारशील, दोन मारशील, मी अर्धा तर मारल. डरणे का नाही. चांगल्या कामात त्रास होतो. सावित्रीमाईंना शेण मारले, गोटे मारले, तेव्हा काही चॉपर बिपर नव्हते, रिव्हॉल्वर, ते पण मारलं असतं. नशीब आपलं सगळ्यांचं चांगलं या देशाचं की त्या काळात चॉपर, तलवारी आणि सगळे फंडे नव्हते. नाही तर हरामी लोकांनी सावित्रीमाईंना ते सुद्धा केलं असतं. सावित्रीमाईंचा 302 सुद्धा केला असतं. गोटे मारले, दगड मारले, शेण मारलं. आता जमाना बदलला, त्यांना त्रास झाला. आपण कोण आहे, काय लायकी आपली? एवढे मोठे महामानव महामाता यांना त्रास झाला. बाबासाहेबांवर हल्ला करण्यात आला, बाबासाहेबांना धमक्या देण्यात आल्या. हिंदू कोड बिल बाबासाहेबांनी मांडलं, बाबासाहेबांना धमक्या देण्यात आल्या. बाबासाहेबांना सुद्धा जरा जोरात बोला. मग जर आम्ही एका बापाची, खऱ्या बापाची, खाशी खुशीची जर औलाद असू तर आम्ही सुद्धा घाबरणार नाही. आता ठीक आहे, जे ओढ्या खोड्याचे असतील, कुणाची बिर्याणी नको, कुणाची चपटी नको, कुणाचा गांधी नको. जर लईच वाटतं तुम्हाला आमच्याबद्दल प्रेम तर या आमच्या झोपड्यात. चटणी मिरची, बॉम्बलाची चटणी, बाजरीच्या भाकरी चारायला घालतो. नाही मटण चारता तर उजडी करून तुम्हाला चारायला घालतो. पण तुमच्या म्हटलं नको, तुमचे ते सगळे तुकडे नको. हम आसमान का रंग नीला है, हमारा झेंडा नीला है, हमारा बाप हिमालय से भी ऊंचा है, उस बाप की हम औलाद है. हम जिएंगे तो स्वाभिमान से, हम मरेंगे तो स्वाभिमान से. हमारी हर कोई चाल, हमारी हर कोई कोशिश सिर्फ और सिर्फ बाबा साहब के लिए, फूले शाहू छत्रपति शिवराय के लिए होगी. इतना भी इस जयंती के अवसर पर आप लोगों ने ध्यान में लिया तो मुझे लगता है हमने बहुत कुछ कमाया. इतना ही कहते हुए इतकंच बोलून मी माझ्या असणाऱ्या सर्व एरोलीतल्या भावांना, बहिणींना, समाजातील माझ्या सर्व माणसांना, हिंद चिंतकांना, माझ्या सर्व स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांना आणि विशेषतः विजय पाडळे आणि त्यांच्या सहकार्यांना या जयंतीच्या पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. जोरदार एकदा घोषणा द्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. जोरात आवाज आला पाहिजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचा. अरे हम सब, हम सब. आपण सर्वांनी 2 मिनिटं पद्मश्री नामदेव ढसाळ यांना श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी जागा
पद्मश्री नामदेव ढसाळ अमर रहे, पद्मश्री नामदेव ढसाळ अमर रहे। राष्ट्रगीत मनोज भाई आगे बढ़ो। हम तुम्हारे